नमस्कार. आश्चर्य रत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आषाढ पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. आषाढ पौर्णिमेबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत. बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे ही आषाढी पौर्णिमा, या पौर्णिमेलाही खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आषाढ पौर्णिमेला घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना आज आपण जाणून घेणार आहोत. पहिली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे महाराणी महामायेला पडलेलं अद्भुत स्वप्न. त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथात असं लिहितात की शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महाराणी महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली. पलंगावर पहुडली असता ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की ती कोणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराणी महामायेने आपले स्वप्न राजा शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे राजा शुद्धोदनाने स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यण्ण, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणासाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दान दिले. ते ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. त्यावर ब्राह्मण म्हणाले की राजा, चिंता करू नकोस. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल, पण जर तो संसार त्याग करून संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. आणि तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग. रोहिणी नदीच्या काठावर वसलेली कपिलवस्तू नगरी, या नगरीची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते. ते आळीपाळीने राजसभा चालवित असत. सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राजसत्ता उपभोगण्याचा मान राजा शुद्धोदनाकडे होता. कपिलवस्तू हे कोसल नरेश महाराजा प्रसेनजीतच्या राज्याचे मांडलिक राज्य होते. कोशल नरेश यांच्या आज्ञेशिवाय राजसत्तेचे काही अधिकार त्यांना वापरता येत नव्हते. कपिलवस्तूच्या शेजारी कोलियांचे राज्य होते. या 2 राज्यांमधून रोहिणी नदी वाहत असे. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत.
नदीचे पाणी कोण प्रथम घ्यावे व किती घ्यावे याबद्दल सुगीच्या हंगामात त्यांच्यात नेहमी वाद होत असत. हा वाद कायमचा मिटवण्यास युद्धाचा उपयोग करावा असा निर्णय शाक्यांनी संघसभेत घेतला. याच सभेत सिद्धार्थ गौतमाने असे घोषित केले की संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे. युद्धाने हा प्रश्न न सोडविता दोन्हीकडील 2-2 असे 4 प्रतिनिधी निवडून द्यावेत आणि त्यांनी एक 5वा प्रतिनिधी निवडावा व त्या पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा. सिद्धार्थाचे हे मत म्हणजेच शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते. जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो वा संघाचे आदेश मोडतो त्यास संघशासन शिक्षा करतो. संघाचा आदेश सिद्धार्थाने मोडला म्हणून त्यास शिक्षा दिली व त्या शिक्षेचे 3 पर्याय संघाने सिद्धार्थासमोर ठेवले. पहिले पर्याय म्हणजे सैन्यात दाखल होऊन युद्धामध्ये सामील होणे. दुसरे पर्याय म्हणजे देहांत शासन स्वीकारणे किंवा देशत्याग करणे आणि तिसरे पर्याय म्हणजे कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती आणि सामाजिक बहिष्कारास राजी होणे. यांपैकी पहिला आणि तिसरा पर्याय सिद्धार्थाला मान्य नव्हता, कारण त्यांचा युद्धाला विरोध होता आणि या निर्णयात त्यांच्या कुटुंबाचाही काही दोष नव्हता. म्हणून सिद्धार्थाने मधला पर्याय मान्य केला, कारण देहदंड त्यास दिला जातो जो देशद्रोहासारखा गंभीर अपराध करतो. तो सिद्धार्थास मान्य नव्हता. सिद्धार्थाने संघात सांगितले की देशत्यागाचा पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने व केव्हाही तयार आहे. सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला आहे. पुढे राजपुत्र सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला ही वार्ता कौशल नरेश प्रसेनजितास समजली तर तो शाक्य संघात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सेनापतीस वाटत होती. सेनापतीच्या या शंकेस सिद्धार्थाने उत्तर दिले की मी प्रवज्या घेऊन देश सोडीन, यामुळे कौशल नरेशास शंका सुद्धा येणार नाही. यावर सेनापतीने दुसरी शंका उपस्थित केली आणि म्हणाले की माता पिता आणि घरच्या सर्वांची अनुमती घेतल्याशिवाय प्रवज्या घेता येणार नाही. ही शंका सुद्धा सिद्धार्थाने दूर केली. पत्नी यशोधरा व माता पित्यांकडून मोठ्या कष्टाने त्यांनी अनुमती मिळवली. दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन आपल्या प्रिय सेवकाला म्हणजेच छन्न याला सोबत घेऊन कपिलवस्तूचा त्यांनी निरोप घेतला. तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमेचा होता. त्यावेळी सिद्धार्थाचे वय 29 वर्षांचे होते. या गृहत्यागाला महाभिनिष्क्रमण असेही म्हणतात. तिसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजेच धम्मचक्कपवर्तन आणि पंचवर्गीय भिक्षूंची धम्मदीक्षा. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीनंतर आळार कालाम व उद्दक रामपुत्र या दोघांना धम्माचा उपदेश प्रथम करावा असे त्यांना वाटले, कारण ते दोघेही त्यांचा धम्म समजण्यास समर्थ होते. परंतु त्या दोघांचाही नुकतंच मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी देहदंडनाच्या प्रसंगी आपणास मदत करणाऱ्या 5 भिक्षूस प्रथमतः उपदेश करावा असा त्यांनी निश्चय केला. ते भिक्षू त्यावेळी वाराणसीतील ऋषीपतनात राहत असत. भगवान बुद्ध आषाढ पौर्णिमेच्या सुमारास तेथे जाऊन पोहोचले. त्यांना पाहून ते 5ही भिक्षू एकमेकास म्हणाले, हा ढोंगी श्रमण येत आहे, हा पतित गौतम येत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे त्याचा आदर सत्कार करता कामा नये. एक आसन मात्र तिथे टाकून ठेवावे. जर त्याची इच्छा असेल तर तो त्यावर बसेल, नाहीतर नाही. परंतु जसजसे भगवान बुद्ध जवळ येत आले तसतसा त्या 5ही भिक्षूंचा बेत ढासळत गेला. यापैकी एकाने उठून आसन मांडले, दुसऱ्याने पाय धुण्यास पाणी तयार केले, बाकीच्यांनी समोर येऊन त्यांचे भिक्षापात्र आणि चिवर घेतले व त्यांचा सन्मान केला. भगवान बुद्धांनी आपणास धम्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी भगवान बुद्धांना 3दा हात जोडून विनंती केली. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला. तो असा की भिक्षू हो, प्रवज्जितांनी या 2 अंतांचे सेवन करू नये. ते 2 अंत कोणते? चैनीचा उपभोग घेत पडणे हा पहिला अंत. हा हीन आहे, ग्राम्य आहे, अनर्थ आहे.
देहदंडन करणे हा दुसरा अंत, हाही दुःखकारक आहे. म्हणून या दोन्ही अंतांना न जाता तथागतांनी मध्यम मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा आहे, ज्ञानोदय करणारा आहे, प्रज्ञा आणि निर्वाण याची प्राप्ती करणारा आहे. भिक्षु हो, हा मार्ग कोणता म्हणाल तर आर्य अष्टांगिक मार्ग होय. त्याची 8 अंगे आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हा तथागतांनी शोधून काढलेला मार्ग आहे. कारण हा ज्ञान देणारा, शांती देणारा, परिपूर्ण ज्ञानासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी आहे. पुढे प्रथम धम्मचक्कपवत्तनात भगवान बुद्ध पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाले की हे भिक्षू हो, या 4 आर्य सत्यांचे यथार्थ ज्ञानदर्शन जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत मी या जन्म मरणाच्या भवचक्रात फसून अनंत काळ राहिलो. या 4 आर्य सत्यांचे यथार्थ ज्ञानदर्शन झाल्यावर मी जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झालो. हे 4 आर्य सत्य सतधम्माचा मूळ आधार आहे हे बुद्धांनी जाणले. पुढे भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षू हो, दुःख हे पहिले आर्य सत्य होय. जग हे दुःखाने व्यापले आहे. ज्यांना प्रपंचात दुःख आहे हे कळते ते हे कळल्यावर परमार्थाकडे वळतात. जन्म हे दुःखकारक आहे, म्हणजे मूल जन्मताच दुःख बरोबर घेऊन येत असतो. म्हातारपणही दुःखकारक आहे आणि मरतेवेळी प्राण्याला दुःख होते. या आयुष्यामध्ये शोकाचे अनेक प्रसंग येतात. जन्म ही दुःख, जरा ही दुःख, व्याधी ही दुःख आणि मरण ही दुःख. अप्रियांशी समागम ही दुःख आणि प्रियांचा वियोग ही दुःख. इच्छिलेली वस्तू मिळाली नाही तर दुःख होतो. हे 5 उपादान स्कंध दुःखकारक आहेत. याप्रमाणे धार्मिक मनुष्याने दुःख आर्य सत्याचे ज्ञान संपादन केले पाहिजे. पुढे भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षू हो, दुःख समुदाय नावाचे दुसरे आर्य सत्य म्हणजे जी पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी व सर्वत्र आसक्ती उत्पन्न करणारी असते ती तृष्णा होय. भगवान बुद्ध म्हणतात की दुःख हा आत्म्याचा धर्म नव्हे किंवा ते दुसऱ्या कोणीतरी उत्पन्न केलेले नाही, तर ते कार्यकारण भावामुळे निर्माण होतं. तृष्णेतून दुःखाची निर्मिती होते. तृष्णा म्हणजे अतृप्ती. कामतृष्णा, भवतृष्णा ही आसक्तीची आणि विभवतृष्णा ही विनाशाची. कामतृष्णा ही सुखचैन भोगण्याची व भवतृष्णा ही अधिक काळ जगण्याची. विभवतृष्णा ही जीवन त्यागाची. भिक्षू हो, दुःख निरोध नावाचे तिसरे आर्य सत्य म्हणजे या तृष्णेचा वैराग्याने विरोध करणे, तिचा त्याग करणे, तिला फेकून देणे, तिच्यापासून मुक्त होणे म्हणजेच दुःख निरोध होय. अष्टांगिक मार्गावर आरूढ होणे हा दुःख मुक्तीचा उपाय आहे. भिक्षू हो, दुःख निरोधगामिनी पटिपदा नावाचे चौथे आर्य सत्य म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. जेव्हा एखादी व्यक्ती या अष्टांगिक मार्गावर आरूढ होते तेव्हा ती व्यक्ती जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होते. भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा एखाद्या योग्याला किंवा तपस्वीला 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार होतो तेव्हा तो आकाशात तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रकाशतो. या भगवान बुद्धांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या 5 भिक्षूंपैकी कौंडिन्य नावाच्या भिक्षूला भगवान बुद्धांचा उपदेश त्याच वेळी पटला व तो भगवान बुद्धांचा शिष्य झाला. पुढे बाकीचे 4ही भिक्षू भगवान बुद्धांचे शिष्य झाले. भगवान बुद्धांनी हे धम्मचक्क पवर्तन केले तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा. आषाढ पौर्णिमेचे चौथे महत्त्व म्हणजे वर्षावासाचा प्रारंभ. पावसाळ्यात एका विहारामध्ये राहून धम्मोपदेश करणे यालाच वर्षावास असे म्हणतात. भिक्षूने धम्माची शिकवण देता देता भिक्षाटन करून चरितार्थ चालवावे अशा प्रकारचा नियम आहे. 2 भिक्षूंनी एकत्रितपणे न फिरता वेगवेगळ्या दिशेने धम्मप्रचार प्रसार करावयाचा आणि एका गावी 2 दिवसापेक्षा अधिक दिवस मुक्काम करायचा नाही. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते तर त्याची सांगता अश्विन पौर्णिमेला होत असते.
आषाढ पौर्णिमेचे महत्त्व आपण थोडक्यात जाणून घेतले. धन्यवाद.